केलं होतं, त्याचे वेगवेगळे अर्थ निघाले. त्याच्यावरती काही भाजपच्या नेत्यांनी सांगितलं हे शरद पवारांना विचारा का की सोनिया गांधी का पंतप्रधान पद घेतलं नाही. खरं तर संकेत असा होता की सुनेत्रा पवार यांनी ते पद घेतलं गेलं म्हणून ते ट्विट होतं का त्याचा ट्विटचा अर्थ तुमच्याकडून बघा, आमच्या प्रत्येक वाक्याचा अर्थ चिवडत बसाल तर कठीण होईल. माझ्या समोर ती एक बातमी आली, माझ्याकडे खूप जुनी माझ्याकडे रेफरन्सेस असतात, तर सहज म्हटलं लोकांना माहिती पडावं त्या काळात काय पिढी बदललेली आहे, नव्या पिढीलाही कळलं पाहिजे की 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी या देशामध्ये काय घडामोडी घडल्या होत्या. त्यासाठी केलेलं ट्विट आहे. त्याच्यामध्ये कोणी कोणाशी संबंध जोडणार हे त्यांच्या मनातली खाई त्याला खाऊखावे असं एक मराठीमध्ये म्हण आहे बरं का. तुम्ही कशाला आवरून ताणून एकमेकाशी अर्थ जुळवताय, चुकीचं आहे ते. सर, चंद्रपुरामध्ये उद्धव बाळासाहेब एक ऑडिओ क्लिप, अजित पवारांची ऑडिओ क्लिप आता काही वेळापूर्वी समोर आलेली आहे. 8:37 अजित पवारांनी संवाद साधलेला 1 मिनिटाची ऑडिओ क्लिप आहे. जर अपघात 8:42-43 ला घडला तर 5-6 मिनिटं अगोदर दादा विमानातून संवाद साधताय. आता मी कसं काय त्याच्यावरती बोलणार, या तांत्रिक गोष्टी आहेत. जी चौकशी आता त्या संदर्भात करतायत त्याच्या समोर या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. मीही ते पाहिलं विषय. पण त्यांनी शेवटच्या कॉलवर हे कन्वे केलं आहे की आम्ही पण सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जातो. बाळा, माईन समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी पण बघा, आता ह्या लहान लहान गोष्टी आहेत. अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाचा अजेंडा स्वतःवर थोपवून घेतला नाही, हे मी वारंवार सांगतो. अजित पवार हे शरद पवार साहेबांप्रमाणे शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण बरं का यांच्या विचारधारेला मानणारे राजकीय नेते होते आणि भारतीय जनता पक्षाबरोबर गेले तरी त्यांनी एकनाथ शिंदेप्रमाणे स्वतःचा विचार खुंटीला टांगून ठेवला नव्हता. ते स्वतःच्या विचारानेच काम करत होते. हे बहुतेक देवेंद्रजींना माहीत नसेल. सर, भाजपकडून प्रस्ताव आलाय चंद्रपुरात तुम्हाला शिवसेनेला की 1.25 वर्ष आम्ही 1.25 वर्षाचा महापौर करण्याचा प्रस्ताव दिला. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूर संदर्भातली जो निर्णय घेतलाय तो असा आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. आमचे तिकडले जे जिल्हा प्रमुख किंवा इतर जे लोक निवडून आलेले आहेत त्यांना या स्पष्ट सूचना आहेत की आपल्याला एकतर विरोधी पक्षात बसू, विरोधी पक्ष नेता म्हणून काम करू, नाहीतर जी काय चर्चा करायची आहे ती काँग्रेस पक्षाबरोबर करा. पण भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासंदर्भातले कोणतेही संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेले नाही. ज्यांच्या